अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 9 वाजले आणि बाहेर आहे ना पाऊस चालू आहे. म्हणजे थोडंसं उघडलं आहे आता, पण आहे ना रात्रीपासून इतका पाऊस चालू होता. आता तर थोडंसं उघडलं आहे वातावरण, तर इतका पाऊसच आहे. मम्मी ते गाडीतून सामान काढते. आमची गाडी तर एवढी भरून गेली आहे. काल आम्ही कळपेवडीला गेलेलो होते, सामान आणलं ते तसंच होतं गाडीमध्ये. मम्मीने आता आणलं काढून आणि सगळी अशी चिकचिक झाली पावसामुळे. आणि आज आहे ना आम्हाला मेकअप ऑर्डर पण आहे, ब्रायडल मेकअप आहे. तर ब्राईड पण येईन तोपर्यंत ना मी माझ्या आवरून ठेवते. तर तिचे 2 लुक आहे. आम्हाला आहे ना तिच्या दुसऱ्या लुकसाठी ना लोकेशनवरती जायचं आहे आणि पहिल्या मेकअपसाठी ती येणार आहे. आता मला आहे ना आता पार्लर आवरायचे, तर पार्लरमध्ये ना थोडासा पसरा आहे. काल कस्टमर झालेले होते, पार्लर आवरून घेते एकदा आणि मेकअप प्रोडक्ट आणि ते पण आहे ना वरती काढून ठेवते. आणि 2-3 दिवसापासून ब्लॉग शूट नाही केले, तर माझी पण तब्येत बरी नव्हती. कारण माझ्या पायावरती ना चहा सांडला होता, तर त्याच्यामुळे ना पाय माझा भाजला होता आणि दुखत पण लय होता आगळीची. त्याच्यामुळे ना माझी इच्छाच नाही झाली की शूट करायचा. काही कस्टमर आणि ते पण आहे ना मम्मीने त्यांनीच केले. तर आता आहे ना मी मेकअप प्रोडक्ट एकदा वरती काढून ठेवते, पार्लर मस्त आवरून घेते. मम्मी बनवते आता पोहे नाश्त्यासाठी. चहा घ्यायचंय तुला का पोहे खायचे अगोदर? आधी पोहेच खाईन ना. कढीपत्ता आणला मस्त. गॅस कमी कर ना. ते पाणी होतं ना त्याच्यात आणलं. 2-3 दिवसापासून ऊनच नाही पडेल आहे ना, सारखं पावसाचं वातावरण. पाऊस रात्री तर इतका पाऊस झाला, मला जागच नाही आली. तुला राजीच होते 2:45 वाजेपासून इतका जोराचा पाऊस चालू झाला. आता नाही उघडत. स्लिम जर दिसली ना तर तिचा विषय वेगळा आहे. म्हणजे मला सांग विषय म्हणजे एवढा एवढा विषय तिचा. गिट्टा छोटी दिसली जास्त, पण साडी घातल्यावर मोठी दिसते बरं का. लय लय उंच दिसते, मस्त वाटतं. मी तर आहे 2-3 लेकराची आई दिसते. आपली पोरीला शोभत नाही ती टेस्ट, म्हणजे तिच्या स्किनला लावते. स्किन टोन शेडची दीदी तर तू कुत्ता काढला लॉक येऊन. मी करत होते आता ब्राईडच्या बहिणीचा मेकअप. तर आहे ना 2 मेकअप होते, एक मम्मीने केला आणि एक मी केला. म्हणजे ब्राईडचा पण मीच केला आणि तिच्या बहिणीचा एक मी केला. मम्मीने हेअरस्टाईल पण केली आणि दोघी जणी असल्यावर ना एकदम फास्ट मध्ये काम होतं, कारण मी मेकअप केल्यावरती मम्मी हेअरस्टाईल करते. आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नसन केलेलं तर नक्की करा. गमे अपेक्षा आयडी आहे आणि लवकरच आपले 1 लाख फॉलोअर्स पण कम्प्लीट होणार आहे. आणि 1 लाख फॉलोअर्स झाल्यावरती ना आपल्याला मेकअप डेमो पण घ्यायचा आहे, तो पण फ्री मध्ये घ्यायचा आहे. फायनली आमची ब्राईड झाली आता रेडी. आता फक्त मंडोळ्या गजरे इकडे ना आता स्वातीची चालू आहे हेअरस्टाईल आणि तिची अशी नाटकं चालू आहे कागायची. हा हा मग खरंच लय त्रास होतो या. नाजूक आहे दुसरे बटन चालू आहे की याचं पण नाही, पिन काढलेली. हा का घे ग इकडं घे ग. इकडं घे माझ्याकडे तो बोर्ड इकडून किती शांत बसते यार मेकअप नाही. नवरीचे व्हिडिओ करायचं काम चालू. नवरी हुशार आहे. तिच्या लग्नाचा मेकअप कसा ढाळा लागतो. खरं दिला होता का शांती? नाही चुळबुळ करीत होती. सांगा बरं मावशी यार काय काय चुळबुळी नवरी की काय जीवनात काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्या हाताला मेहंदी सुद्धा नाही. म्हणजे ऐका का नवरे, तुला समजलं नाही का बहिणीच्या हातो मेहंदी काढावा. आई देवा मलाच माहित नाही. म्हणजे या तिनं मी पायावर मेहंदी काढली पण तिने हातावर नाही काढली. काय माहिती मला हा, वेळच पायावर नव्हता. काढली ती. शपथ सांगते वेळ साक्षी मला वेळ होता नाही. कोणी काढली का नाही? मग पायावर काढायला वेळ होता का? अगं ते कोण ना फुटला होता म्हणून मी तो हे केलं. फक्त अपेक्षा जास्त नाही केली. एवढं रंगवलं फक्त साईडने. काळं केलं काय रंग म्हणून काय रंगवलं.
फायनली नवरीचे गजरे आले आता. आम्ही त्याच्यासाठी थांबलो होतो. का ग नवरी बाई? हो बाई. गजऱ्यांसाठी थांबलो होतो आम्ही. स्वाती तिची मंडोळी पुढून हे कर ग, ती अटकली. मंडोळी कानात. हां हळूच असं दूध धस्स हा काही पाहत नाही डायरेक्ट. असं त्या कोडून देणं फानकन टाकून देईन. हा हा गाडी जायचं तिथे. मागचा हा गाडी तुला मेकअप आवडला ना? हो. परत कधी येशील मेकअपला? काय ना आता कोणाचं बाटूचं लग्न? हा देवीच्या लग्नाला काय गरज नाही, काय कोणाचं मेकअप करून म्हणे ते बाई तुला ढिली तो अवघड आहे मला, तो टेन्शन गेले. काय नाही मग टेन्शन मला हसूला येतो एक ती पाहिजे आई द्या. आणि आम्ही निघालोय आता लोकेशन वरती. तर आता ना लॉन्सला जायचंय आम्हाला. नवरी आमच्या सोबतच चालली मस्त बिनधास. का ग आता तिथं जाऊन मग पोरीचं लग्न लागल, मग दुसरा लुक. आता आलोय आमच्या स्टुडंटच्या घरी पल्लवीच्या. तर ना तिने मस्त पेरू दिले खायला. आता जेवण करायचे आम्हाला. आमच्यासाठी तिने अंडा भुर्जी बनवली, चपात्या बनवल्या. मस्त अंडा भुर्जी, चपात्या, पाण्याची बाटली. एक गाडी ते अजून गाडी घेतली. मस्त गरम गरम भुर्जी. नाही इकडे ना पल्लवीच्या घरी आता एवढे फॅन्स आले भेटायला मला. ते बावल्या संकावर खेळू राहिले. पळून गेल्या पल्लवीचा मेकअप चालू आहे. तो मोबाईल पाहतोय. पल्लवीने ना आता फिरायला आणलंय आम्हाला. इकडं गंगा आहे का ही गंगा आणि ती नदी. हा लय छान लोकेशन आहे ना, लय छान लोकेशन आहे. आम्हाला अजून ब्राईडचा दुसरा लुक करायचा आहे. तिथं पण परत खाली नवीन तुम्ही ना खेडल्याच्या हनुमानाची मूर्ती सुद्धा दिसते. एवढा लांब आहे ना इथून, आहे ना पल्लवी? किती लांब आहे का ना? नाही इकडं घाट आहे आणि इकडं नदी. पाय ना ती मूर्ती किती लांबून दिसते. ना आता ब्राईडचा दुसरा लुक पण करायचा. इतकं हवा चालू आहे ना, लय हवा चालू आहे. फोटो काढत तरी केस इतके उडत होते. तर आता आम्हाला ब्राईडचा दुसरा लुक करायचा आहे. चाललोय आता घाटावर. पल्लवी आज लय फिरवणार आहे. इकडं मस्त महादेवाचं मंदिर आहे, एकदम उंच आहे, वरती लय छान आहे. आणि आमची सगळी गँग आहे सोबत. मी तर लग्न आहे तिथंच यायचं आहे आम्हाला. नवरी तिथे आहे, आपलं मेकअप केलेलं. इकडून जागा आहे का खाली जायला का नाही? किती मोठा आहे पाहिजे. हा पाणी म्हणून राहिलं. त्या गाया किती भारी चरू राहिले. काय ना किती छान चोर राहिले त्या गाया. मासे धरते आहे ना, मासे धरते आहे ना. हा हा धरले अगं मासे. चाललोय आता ब्राईडचा दुसरा लुक करायला. ब्राईडला आज लय मज्जा आहे, तिला गाडी घ्यायला का पल्लवी खाली चिखलीत काय. आता पल्लवीच्याच घरी तिचा दुसरा लुक करायचा आहे. मोठा राड आहे बा. कोणी राहिली बाई, तू काय टाकलं वेगळ्यात लोडणार तुला मोठा ना 4:30 वाजले ना. आता आम्ही चाललोय घरी आणि बारीक बारीक पाऊस पण येतोय बाहेर. मस्त वातावरण पण भारी झालंय. तर आता घरी जाऊन ना मस्त फ्रेश होतो. परत मम्मीला उद्या बाहेर जायचंय, त्याची पण तयारी करायची आहे. परवा माझ्या स्टुडंटच्या पार्लरची ओपनिंग आहे, ती पण तयारी करायची. आता घरी जाऊन लय काम आहे आम्हाला. एकदम मस्त घरी गेलो का फ्रेश होतो.
आम्ही ऑर्डरवरनं घरी आलो आणि घरी आले ना लगेच कस्टमर पण चालू झाले. आता आहे ना 9 वाजले. आताच आमचं जेवण झालं आहे, स्वयंपाक झाला. तर आता आहे ना पार्लरमध्ये इतका पसारा झाला आहे, सकाळपासून आवरलेलंच नाही. घरी आले पण कस्टमर, त्याच्यामुळे ना आता मी उद्या सकाळीच आहे ना क्लासच्या मुली आल्या का आम्ही सगळं पार्लर आवरून घेऊ. आज ना खूप थकलेलं आहे, त्याच्यामुळे आता लय झोप येते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.